माझी कामवाली बाई रोज मला म्हणायची की ताई तुम्ही नाईट शिफ्ट घेत जाऊ नका, तुमच्या वाटणीची शिक्षा मला भोगावी लागते. मला ती काय बोलत होती ते अजिबात समजत नव्हतं. एक दिवस रात्री माझी तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे मी माझी ड्युटी दुसऱ्या डॉक्टरांना दिली आणि मी घरी आले. घरी आल्यावर बघितलं की माझ्या खोलीतून ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. माझा नवरा तर घरी नव्हता. मग खोलीचा दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य बघून माझे हातपाय थरथरायला लागले. कारण माझ्या खोलीत माझी छोटी मुलगी आणि ती कामवाली बाई. मी काही दिवस बघत होते की ती कामवाली सारखी सारखी माझ्याजवळ येत असायची, पण काही न बोलता माघारी परत जायची. बहुतेक तिला मला काहीतरी सांगायचं होतं, पण न सांगताच ती माघारी जायची. 2-3 वेळा मी तिला असं करताना बघितलं. मग एक दिवस मीच तिला विचारलं, शांता सगळं ठीक आहे ना, तुला काही बोलायचं आहे का? मला वाटलं की बहुतेक तिला पैशाची गरज असेल. ती म्हणाली, नाही नाही ताई, मला पैसे नको आहेत, मला तुमच्याशी दुसऱ्याच गोष्टीवर बोलायचं आहे. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. मी तिला म्हणाले, मला पटकन सांग, मला दवाखान्यात जायला उशीर होत आहे. शांता म्हणाली, मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही नाईट शिफ्ट करत जाऊ नका. मी हैराण होऊन आणि जरा रागातच तिच्याकडे बघितलं. ही गोष्ट, तिचा बोलायचा काय अर्थ आहे की मी नाईट ड्युटी करू नको? ती आहे तरी कोण मला सल्ला देणारी? मला असं रागात बघून ती पुढे काहीच न बोलता तिथून निघून गेली. मी विचार केला की मी गेल्यावर तिला घरातलं काम जरा जास्त पडत असेल, त्यामुळे ती असं म्हणत असेल. मला मागच्या काही दिवसांपासून तिचं वागणं जरा बदलल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे मला वाटलं की तिच्यावर नजर ठेवायला पाहिजे, म्हणजे समजेल तरी तिच्या डोक्यात नक्की चाललंय तरी काय. मी जास्त विचार न करता त्या दिवशी दवाखान्यात निघून आले. आणि तसंही मी दिवसाची ड्युटी करत होते, पण मागच्या 4 वर्षापासून मी नाईट ड्युटी करत होते आणि मला काहीच त्रास होत नव्हता, कारण आता माझी मुलं मोठी झाली होती. तसंही मी शांताला पूर्ण वेळ कामासाठी ठेवलं होतं, म्हणजे ती दिवसरात्र आमच्या घरी राहील. संध्याकाळी माझा नवरा पण कामावरून घरी जात असायचा, त्यामुळे मला काहीच काळजी राहत नव्हती. पण मागच्या काही दिवसांपासून मला शांताच्या बाबतीत वेगळा संशय येऊ लागला होता. ती माझ्या पाठीमागे काही चुकीचं तर करत नव्हती ना? मी माझ्यासोबत काम करणाऱ्या बायकांकडून ऐकलं होतं की अशीच एक बाई तिच्या कामवालीच्या ताब्यात घर सोडून नोकरी करत होती, तर तिच्या नवऱ्याने तिच्या कामवालीसोबतच अफेअर केलं आणि लपून तिच्याशी लग्न पण केलं. जेव्हापासून ही गोष्ट मी ऐकली होती तेव्हापासून मला क्षणभर सुद्धा चैन पडत नव्हतं. एकीकडे मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास होता की माझा नवरा माझ्यासोबत असं कधीच करणार नाही, आणि मला माझ्या कामवालीवर पण पूर्ण विश्वास होता, कारण ती एक चांगली बाई होती. पण मग मी विचार केला की कुणाला बदलायला किती वेळ लागतो. मी माझ्या नवऱ्यावर आणि कामवालीवर नजर ठेवायचा निर्णय घेतला. मी सकाळी खूप उशिरापर्यंत झोपलेली असायची, त्यामुळे माझा नवरा शांताच्या हातचा नाश्ता करून जात होता. मी विचार केला की मी सकाळी उठून माझ्या हाताने नवऱ्याला नाश्ता द्यायला पाहिजे, पण सगळी रात्र ड्युटी करून मी खूप थकून जायचे. मी सकाळी 7 वाजता घरी परत यायचे तेव्हा गाढ झोपून जायचे आणि परत उठायचे इच्छा होत नसायची. सकाळी झोपलेली मी दुपारीच उठत असायचे. जेवण झाल्यावर मग मी माझ्या स्वतःच्या दवाखान्यात जाऊन बसायचे, कारण दवाखान्यातील नोकरीसोबतच माझा एक स्वतःचा छोटासा दवाखाना होता. त्यात मी गरीब लोकांवर पैसे न घेता उपचार करत होते. माझ्या दवाखान्यातून घरी आल्यावर मी संध्याकाळचा चहा घेऊन परत माझ्या नाईट ड्युटीवर जात असायचे. कधी कधी माझा नवरा पण माझ्यावर ओरडत असायचा. तो म्हणायचा, स्वाती, तू तुझ्या आयुष्यात एवढी बिझी झाली आहेस की त्यात माझ्यासाठी जरा पण वेळ नाही. मला पण तुझी गरज पडते, मला पण तुझ्यासोबत आनंदाने वेळ घालवावा वाटतो. पण माझा नवरा एवढा चांगला आहे की मी एक क्षणात त्याचा राग घालवत असायचे, आणि ते पण माझं बोलणं समजून घेत असायचे. आयुष्यात असंच रुटीन चाललं होतं. काही दिवस असे शांततेत निघून गेले. असं काहीच चुकीचं वाटत नव्हतं, त्यामुळे मी पण निश्चित झाले. पण परत माझी कामवाली शांता माझ्याजवळ आली आणि म्हणाली, ताई, माझं म्हणणं ऐका, तुम्ही तुमची नाईट ड्युटी बदलून सकाळची करून घ्या. तुम्ही गेल्यानंतर तुम्ही जे केलं आहे त्याची शिक्षा मला भोगावी लागते. यावेळी ती खूप रागात बोलत होती आणि तिचं बोलणं संपताच ती निघून गेली. तिचं बोलणं ऐकून मी हैराण झाले होते. माझ्या वाटणीची शिक्षेचा काय अर्थ होता? म्हणजे ती माझ्या नवऱ्यासोबत
माझ्या वाटणीचा वेळ तर घालवत नव्हती ना? हा विचार करून माझ्या पायाखालून जमीनच सरकली. माझ्या नवऱ्यावरचा विश्वास डगमगू लागला होता. मग मी विचार केला की असं काही नसेल, ती फक्त म्हणायचं म्हणून म्हणत असेल. पण तरी पण मला हे कळायला हवं होतं की ती असं सारखं सारखं बोलण्यामागचं कारण तरी काय आहे की मी नाईट ड्युटी न करता दिवसाची करावी. मी एक डॉक्टर होते आणि मी आयुष्यभर इमानदारीने काम केलं होतं. ना कधी कोणाचा फेवर घेतला होता आणि नाही कधी कोणाचे उपकार. दवाखान्यातील लोक जे पण ड्युटी सांगत असत ती मी आनंदाने स्वीकार करत असे आणि पूर्ण निष्ठेने ती निभावत होते. आता पण बोलणं झालं होतं की मी नाईट ड्युटी करत जाईन. मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. आता मी अशी अचानक सोडू शकत नव्हते, नाहीतर माझ्यावर जो विश्वास होता तो गमावला असता. एवढी वर्ष मेहनतीनं काम केलं होतं आणि कधीच माझ्या शब्दावरून फिरले नव्हते. पूर्ण स्टाफला माझ्यावर विश्वास होता. पण मी अशा पद्धतीने माझ्या घराला तोडू शकत नव्हते. मी विचार केला की काही ना काही उपाय तर करायलाच पाहिजे. शांता माझ्या घरी मागच्या 2 वर्षापासून काम करत होती. एवढ्या वर्षात ना तिला माझ्याकडून काही प्रॉब्लेम झाला होता आणि नाही मला तिच्याकडून. त्यात ती एक विधवा होती आणि तिची 2 मुलं होती. त्यांना सांभाळण्यासाठी ती माझ्या घरी नोकरी करत होती. मी तिला नोकरीच्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की तुला 24 तास इथंच राहायला लागणार आहे. तिला तिच्या मुलांची काळजी नव्हती, कारण तिची मुलं तिच्या आईवडिलांजवळ गावात राहत होती. ती एकटीच आमच्या घरी राहत होती. जो काही पगार मिळायचा तो तिच्या गावी मुलांसाठी पाठवून द्यायची. मी तिला कितीतरी वेळा म्हणाले होते की तू तुझ्या मुलांना इथे घेऊन ये. तू जिथे राहते आहेस तुझी मुलं पण तुझ्याजवळ राहतील. पण काय माहीत का ती नकार देत असायची. तिच्यासोबत वेळ खूप छान जात होता. आजपर्यंत कोणाबद्दलही तिने तक्रार केली नव्हती. पण मागच्या काही दिवसांपासून मी बघत होते ती जरा विचित्र वागायला लागली होती. ती मला फक्त एवढंच म्हणायची की ताई, तुम्ही तुमची ड्युटी बदलून घ्या. तुम्ही घरी रात्री थांबत जा. मला काहीच कळत नव्हतं की रात्री घरी असं काय होत होतं की त्यामुळे ती मला घाबरून सांगत असायची. एक दिवस अचानक ड्युटीवर असताना एक नर्स येऊन मला म्हणाली, एक बाई तुम्हाला खूप लांबून भेटायला आली आहे. मी म्हणाले की ती पेशंट आहे का, कारण माझी ड्युटी इमर्जन्सी वॉर्डमध्ये लावली होती. ती नर्स म्हणाली की ती तुमची कुठली तरी नातेवाईक आहे. मी हैराण होऊन बाहेर हे बघायला आले की माझी अशी कुठली नातेवाईक मला भेटायला दवाखान्यात या वेळेला आली आहे. मी बाहेर आले तर एक अनोळखी बाई माझ्यासमोर उभी होती. मी तिला विचारलं, तुम्ही कोण आहात आणि मला का भेटायचं आहे? ती बाई म्हणाली, तुम्ही स्वाती आहात का? मी म्हणाले, हो, मीच डॉक्टर स्वाती आहे. माझं बोलणं ऐकून तिने पटकन तिचा मोबाईल बाहेर काढला आणि माझा फोटो काढून अचानक तिथून पळून गेली. मला तर काही क्षण समजलंच नाही की हे माझ्यासोबत काय झालं आणि जोपर्यंत मला समजलं ती खूप लांब पळून गेली होती. मी पण तिला विचारण्यासाठी लगेच तिच्या मागे पळाले की तिने माझा फोटो तिच्या मोबाईलमध्ये का काढला आणि ती कोण आहे. पण ती पळून खूप दूर गेली होती. मी परेशान होऊन परत माघारी आले आणि विचारात पडले, अरे देवा, हे माझ्यासोबत काय होत आहे? कोण होती ती आणि इथे का आली होती? का कोणास ठाऊक मला खूप गडबड वाटत होती. माझ्या आयुष्यात काहीतरी वाईट घडणार आहे, कारण मला माहीत होतं की मी माझ्या नवऱ्याला आणि घरातल्या लोकांना खूप नजरअंदाज करायला लागले होते, कारण रात्रीची ड्युटी खूप थकवा आणणारी होती. मी रोज उशिरा उठत असायचे आणि माझा नवरा मी उठायच्या अगोदरच ऑफिसला गेलेला असायचा. मी रात्री ड्युटीवर गेल्यावर ते घरी येत असायचे. खूप विचित्र आयुष्य झालं होतं माझं. कितीतरी दिवस माझं माझ्या नवऱ्याशी बोलणं आणि भेटणंसुद्धा झालं नव्हतं. मला या गोष्टीचा अंदाज असल्यामुळे मी माझा फोन काढला आणि नवऱ्याला फोन करायला लागले. मी विचार केला की कमीत कमी फोनवर तर त्यांच्याशी बोलावं, पण माझा नवरा माझा फोन उचलतच नव्हता. मी त्यांच्या कामावर फोन केला होता तर त्यांच्या सेक्रेटरीने सांगितलं की मागच्या काही दिवसांपासून ते कामावर येतच नाहीत. तिचं बोलणं ऐकून मी एकदम पूर्णपणे गोंधळून गेले. मला तर काहीच माहीत नव्हतं की ते कामावर जातात का नाही ते. पण टेन्शनची गोष्ट ही होती की ते तर रोज घरातून तयार होऊन कामावर जात होते. मग असं कसं होऊ शकतं? मी दुसऱ्या दिवशी कामावरून सुट्टी घेतली आणि ही बातमी घरातल्या सगळ्यांना सांगितली. सगळेजण खूप खुश झाले, खास करून आमची कामवाली. सगळेजण आनंदात होते. रात्रीचं जेवण झाल्यावर
मी पाय मोकळे करण्यासाठी बाहेर आले तर शांता फोनवर कुणाशी तरी बोलत होती. ती सांगत होती की ताई आज सुट्टीवर आहेत. बरं झालं आज माझी सुटका झाली, नाहीतर त्यांच्या वाटणीची शिक्षा भोगून भोगून माझा तर जीवच निघून जाईल. मी तिच्यासमोर गेले तर तिने घाबरून पटकन फोन बंद केला. मी तिला विचारलं की कुणाशी बोलत होती. ती म्हणाली कुणाशी नाही, आईशी बोलत होते. मुलांच्या हालहवा विचारत होते. मला आता शांतावर संशय यायला लागला होता. हिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत आहे किंवा ती एखादी खूप मोठी गोष्ट माझ्यापासून लपवत आहे. असं तर नाही ना की ती कुठल्या तरी चुकीच्या कामात पडली आहे. मी विचार केला की मी आज घरी राहून बघतेच की रात्री घरात असं काय होतं ते. पण त्या दिवशी तर मला काहीच गडबड वाटली नाही. सगळे आरामात झोपले होते. माझा नवरा माझ्या सुट्टीचं ऐकून तर खूप खुश झाला होता. तो मला म्हणाला कितीतरी दिवस झाले आपल्याला एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळाला नाही. मी विचार केला की खरंच खुश आहेत का खुश होण्याचं नाटक करत आहेत. मी त्यांच्या डोळ्यात बघत होते की असं तर नाही ना की मी कामावर गेल्यावर माझ्या माघारी कामवालीसोबत चक्कर चालवायचा प्रयत्न तर करत नाहीत ना. त्यामुळे तर ती म्हणत नसेल ना की रात्रीचं तुम्ही घरी थांबत जा. मला एक मुलगी होती जी कॉलेजमध्ये शिकत आहे आणि मुलगा छोटा आहे, तो शाळेत शिकत आहे. या घरात फक्त 4च लोक आहोत. त्यामुळे मला असं वाटलं की आमच्यासाठी घरातल्या कामाला एकच कामवाली बाई खूप आहे. त्यामुळे मी शांताला सोडून अजून दुसरं कोणाला ठेवायचा विचार पण केला नाही. मी घरातल्या लोकांना 1-2 वेळा विचारलं सुद्धा की दुसरी एखादी कामवाली ठेवूया का. तेव्हा तर सगळ्यांनी शांताचं खूप कौतुक केलं होतं. ते म्हणाले की शांता असताना कशाचीही काळजी करायची काहीच गरज नाही. त्यांचं बोलणं ऐकून मी टेन्शन फ्री झाले होते. पण काही दिवस झाले मी बघत होते की शांता आणि माझी मुलगी नेहा दोघी खूप प्रेमाने राहत होत्या. नेहा सारखी शांताच्या आजूबाजूला राहत असायची. कधी तिच्या खांद्यावर हात टाकून उभी राहत असायची, कधी तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवत असायची. मला हे सगळं बघून खूप विचित्र वाटत होतं. पण ती शांतावर एवढं प्रेम का करायला लागली होती. मी हे पण बघत होते की नेहा शांताजवळ जाण्याचा प्रयत्न करत होती, तिच्यावर प्रेम करायचा प्रयत्न करत होती. पण शांता तिच्यापासून लांब पळत होती. त्या दिवशी मी सगळा दिवस आणि सगळी रात्र घरी राहून बघितली. दवाखान्यात गेलेच नाही. मला काही संशय घेण्यासारखं जाणवलं नाही. फक्त माझी मुलगी नेहा शांताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. पण मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. मला असं वाटलं की मी घरात नसते, फक्त शांताच घरी असते. त्यामुळे तिचं तिच्यासोबत मन रमलं असेल. असं काहीच नव्हतं. मी आतल्या आत खूप चिडले होते. मला वाटलं शांताची नाटकं कधी बंद होतील तेव्हा होतील. मी दुसऱ्या दिवसापासून माझी नाईट ड्युटी परत सुरू केली. 2 दिवसानंतरचीच गोष्ट आहे. मी सकाळी लवकर उठले होते कारण संध्याकाळी मला माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचं होतं. म्हणून मी तिच्यासाठी गिफ्ट आणायला बाजारात गेले. तिथे मला एका जागेवर थांबायला लागलं कारण समोरचं दृश्य बघून मी एकदम दगडासारखीच झाले होते. माझा नवरा एका दवाखान्यात आत गेला होता. त्याला दवाखान्यात जाण्याची काय गरज होती. तो तर एकदम ठणठणीत होता. त्याला कसलाच त्रास होत नव्हता. मी पण त्याच्या मागे मागे दवाखान्यात गेले. मी बघितलं तर तो एका खोलीत गेला. मी त्या खोलीच्या खिडकीतून आत डोकावून बघितलं तर तो एका बाईला काही पैसे देत होता. मला त्या बाईचा चेहरा बघताच आला नाही कारण तिची पाठ माझ्याकडे होती. त्या बाईला पैसे दिल्यानंतर आणि तिला हात मिळवल्यानंतर माझा नवरा पटकन बाहेर निघून आला. त्यानंतर त्या बाईने कुणाला तरी फोन केला आणि थोड्या वेळाने जी बाई तिला भेटायला आली तिला बघून मी डोळे बंद करायचेच विसरले. मी मोठे डोळे करून तिला बघत होते. ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून आमची कामवाली शांता होती. त्या बाईने शांताला काही पैसे दिले. ती तिला धन्यवाद म्हणून तिथून निघून गेली. हे सगळं काय चाललं होतं मला काहीच कळत नव्हतं. माझ्या नवऱ्याने पहिल्यांदा त्या अनोळखी बाईला पैसे दिले. मग त्या बाईने त्यातले काही पैसे शांताला दिले. जेव्हा त्या बाईने माझ्याकडे तिचा चेहरा फिरवला तसं तिला बघून मी हैराण झाले. मी तिचा चेहरा कसा काय विसरू शकत होते. एवढे दिवस झाले तरी पण तिचा चेहरा माझ्या डोक्यात एकदम फिट्ट बसला होता. त्याच बाईने त्यावेळी रात्रीच्या वेळी दवाखान्यात माझा फोटो काढला होता आणि पळून गेली होती. हिचा माझ्या नवऱ्याशी नक्कीच संबंध तरी काय आहे. मला असं वाटलं की आत्ताच्या आत्ता जाऊन तिला विचारावं. पण मी तिच्याजवळ जाणार त्या अगोदरच दुसरा कोणीतरी माणूस आला.
ते दोघे हातात हात घालून तिथून निघून गेले. हे सगळं बघून मला विश्वास बसला होता की नक्कीच माझ्या विरुद्ध काहीतरी खूप मोठं कारस्थान रचलं जात आहे आणि त्यात माझा नवरा आणि आमची कामवाली पण सामील आहे. मी निश्चय केला होता की आज रात्री मी या दोघांना रंगेहात पकडणार. रात्री जेव्हा मी कामावर जायला निघाले तेव्हा माझा नवरा घरी आला होता आणि मला म्हणाला, मी पण तुझ्यासोबत येतो. मला कामासाठी शहराच्या बाहेर जायचं आहे. मला टेन्शन आलं, जर हेच घराबाहेर असतील तर मग मी यांना रंगेहात कशी काय पकडणार. मग मी विचार केला की आज नाही तर परत कधीतरी. पण मी या गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय राहणार नाही. दवाखान्यात पण या गोष्टीचा विचार करून करून माझं डोकं फुटायची वेळ आली होती. माझं डोकं खूप जोरात दुखत होतं. त्याचवेळी तिथे आमचे सिनियर डॉक्टर राऊंडला आले. ते माझी खराब तब्येत बघून म्हणाले की तुम्ही आज घरी जाऊन आराम करा. मला पण असंच वाटत होतं की मी जास्त वेळ थांबू शकत नाही. मी माझी ड्युटी दुसऱ्या डॉक्टरांना दिली आणि न सांगताच घरी आले. याआधी मी अशी न सांगता कधीच घरी आली नव्हते. दरवाजा बंद होता. मी विचार केला की कशाला त्यांना उठवावे. मी माझ्याजवळ असलेल्या चावीने दरवाजा उघडला आणि आत गेले. मला अंदाज आला होता की माझा नवरा अजून घरी परत आलेला नाही, कारण त्यांची गाडी बाहेर नव्हती. मी गुपचूप माझ्या खोलीकडे निघाले. तेवढ्यात अचानक मला ओरडण्याचा आवाज ऐकू आला. आवाज वरच्या मजल्यावरून येत होता. मी पळतच वरती गेले. ओरडण्याचा आवाज अजून पण माझ्या मुलीच्या खोलीतून येत होता. मी पुढे जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि दरवाजा एकदम उघडला. पण समोरचं दृश्य बघून माझ्या तोंडातून किंचाळी बाहेर आली, कारण तिथला नजाराच तसा होता. मी बघितलं की माझी मुलगी आमच्या कामवालीला खूप वाईट पद्धतीने मारत होती आणि तो ओरडण्याचा आवाज पण माझ्या कामवालीचाच होता. मी पटकन पुढे झाले आणि तिला बाजूला केलं. मला बघून तिला खूप टेन्शन आलं. शांता मला बघून लगेच माझ्या जवळ आली आणि माझ्या मागे लपून बसली आणि म्हणाली, म्हणूनच तर मी तुम्हाला सांगत होते की तुम्ही नाईट ड्युटी करत जाऊ नका, कारण तुम्ही गेल्यानंतर माझ्यासोबत असंच होत असतं. हे आज नाही तर खूप महिन्यांपासून होत आहे. मी माझ्या मुलीकडे रागात बघत तिला विचारलं, तू शांताला असं जनावरांसारखं का मारत आहेस? तिनं असं काय केलं आहे की तू तिला एवढ्या जोरात मारत आहेस? तर माझी मुलगी पुढे आली आणि मला जोरात धक्का दिला आणि म्हणाली, तुम्ही आमच्या मायलेकीच्या मध्ये बोलू नका. तुम्ही जे कोणी आहात तिथून निघून जा. तिची अवस्था खूप वाईट झाली होती. मी मोठे मोठे डोळे करून तिच्याकडे बघत होते की ती असं का बोलत आहे. मी म्हणाले, हे तू काय बोलत आहेस? मी तुझी आई आहे, ही तुझी आई नाही. मला असं वाटत होतं की ती शुद्धीत नव्हती. ती खूप विचित्र बघत होती. दुसरीकडे शांत खूप घाबरलेली होती. इकडे नेहाची अवस्था पण खराब व्हायला लागली होती. ती रागातच तिच्या खोलीतलं सामान इकडे तिकडे फेकत होती. तिला बघून असं वाटत होतं की ती स्वतःचंच काहीतरी नुकसान करून घेईल. मी लगेच माझ्या बॅगेत असणारं झोपेचं इंजेक्शन काढलं आणि नेहाला दिलं. आता ती शांतपणे बेडवर झोपली होती. इथला सगळा नजारा बघून मला खूप टेन्शन आलं होतं. शांता घाबरून एका बाजूला जाऊन उभी राहिली होती. मला काहीच कळत नव्हतं की हे सगळं नक्की काय चाललं आहे. मी शांताला विचारलं की नक्की ही भानगड काय आहे आणि हे केव्हापासून चालू आहे? तू हे मला का सांगितलं नाहीस? मग शांता म्हणाली, मी तुम्हाला सगळं काही सांगते, तुम्ही चला माझ्यासोबत. मी माझ्या मुलीला बघून बघून परेशान झाले होते की तिला हे सगळं काय झालं आहे आणि ती मला ओळखण्यासाठी नकार का देत आहे. शांत तिच्या खोलीतून अशी पळाली, 1 मिनिट जरी अजून थांबले तर ती तिला परत पकडून ठेवेल. मी पण काळजी करत खाली आले. शांता मला म्हणाली, तुम्ही आत्ता जे काही बघितलं आहे ते सगळं तुमच्यामुळेच होत आहे. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं की नाईट ड्युटी करू नका, तुम्ही रात्री घरी थांबत जा, पण तुम्ही तर काहीच ऐकायला तयार नव्हता. तुम्ही जरा आठवा की तुम्ही शेवटचं कधी तुमच्या मुलांसोबत बसून प्रेमाने गप्पा मारल्या आहेत, त्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवला आहे, त्यांच्या मनात काय चाललं आहे ते कधी ऐकलं होतं का? तिचं बोलणं ऐकून एका क्षणासाठी मी शांत झाले. ती खरंच म्हणत होती. मला लहानपणापासून डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं, त्यामुळे खूप मुश्किलीने मी माझं स्वप्न पूर्ण केलं होतं. माझा नवरा चांगला होता, त्यामुळे त्यांनी मला माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली. लग्नानंतर मी माझं शिक्षण पूर्ण केलं.
मुलं झाल्यानंतर पण मी माझी नोकरी चालूच ठेवली. लहानपणापासून माझ्या मुलांना कामवालीने सांभाळलं होतं. मी पण प्रयत्न करत होते की मुलांना वेळ द्यायचा, पण एक डॉक्टर होत असल्यामुळे माझ्यावर खूप जबाबदाऱ्या होत्या आणि माझा जास्त वेळ दवाखान्यात जात असायचा. तरी पण मी प्रयत्न केला की मुलांना चांगले संस्कार आणि शिक्षण देऊ शकेन. मी त्यांना जास्त वेळ देऊ शकत नव्हते, पण याचा अर्थ असा नव्हता की माझं माझ्या मुलांवर लक्ष नाही, त्यांच्यावर प्रेम नाही. शांता म्हणाली, तुमच्या अशा व्यवहारामुळे नेहा हळूहळू डिप्रेशनमध्ये जायला लागली होती. तिला आईबाबांच्या प्रेमाची, काळजीची खूप गरज होती, जे तिला अजिबात मिळत नव्हतं. कारण तिच्या आईबाबांजवळ तिच्यासाठी जरा पण वेळ नव्हता. ती लहान आहे. कॉलेजमध्ये चुकीच्या मुलांच्या संगतीत राहून चुकीच्या सवयी तिला लागल्या आहेत. तिला आईच्या प्रेमाची खूप गरज होती, जे प्रेम तिला मिळतच नव्हतं. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये जायला लागली. तिच्या मनात तुमच्याबद्दल असलेली तगमग आणि तिचा राग मला मारवून काढते. तिला त्यावेळी असं वाटतं की मी तिची आई आहे, पण ती कधी तुम्हाला तुमच्यासाठी तिच्या मनात असलेला राग तुम्हाला दाखवू शकली नाही. त्यामुळे ती मला तिची आई समजून तिचा राग माझ्यावर काढत असते. जेव्हा सकाळ होते तेव्हा ती फक्त माझी माफी मागत नाही, तर मला खूप जास्त पैसे देते. म्हणजे मी तुम्हाला काही सांगू नये. ताई, मी गरीब आहे. माझ्या मुलांना आणि म्हाताऱ्या आईवडिलांना मी एकटी सांभाळते. रात्री जो मार आणि त्रास मी सहन करते, सकाळी जेव्हा तुमची मुलगी मला पैसे देते तेव्हा मी रात्रीचं सगळं विसरून जाते. एक दिवस नेहा सकाळी उठून माझी माफी मागत होती आणि मला पैसे द्यायला लागली. तेव्हा मी तिला म्हणाले की नेहा, तू मला खूप जास्त त्रास देत आहेस, माझ्यावर अत्याचार करत आहेस. मला तुझे पैसे नको आहेत. मी तुझ्या आईला सगळं काही सांगणार आहे. तू वेडी आहेस. तुझी आई तुला वेड्यांच्या दवाखान्यात सोडून येईल, म्हणजे तुझं डोकं ठिकाण्यावर येईल. वेड्यांच्या दवाखान्याचं नाव ऐकताच नेहा घाबरली आणि मला धमकी द्यायला लागली आणि म्हणाली, जर तू आईला काही सांगितलंस तर मी तुला मारून टाकेन. नेहा डिप्रेशनची शिकार झाली होती. हळूहळू तिला अधूनमधून झटके पण यायला लागले आहेत. त्यामुळे मी घाबरले. मी तुम्हाला काही सांगू शकले नाही. मी तुम्हाला सगळं सांगू पण शकत नव्हते, म्हणून मी तुम्हाला फक्त घरी राहायला सांगत होते. मी शांताला विचारलं की हे केव्हापासून सुरू आहे. तेव्हा शांता म्हणाली, ताई, हे मागच्या 1 वर्षापासून चालू आहे. नेहाचं वागणं माझ्याशी कधी आगीसारखं तर कधी पाण्यासारखं आहे. कधी कधी प्रेमाने हट्ट करते, तर कधी कधी सगळा राग माझ्यावर काढते. कधी सगळी रात्र तिच्या आवडीचे पदार्थ बनवून माझ्या हाताने खाण्याचा हट्ट करते. ते सगळे हट्ट माझ्याकडे करते, जे एक मुलगी तिच्या आईकडे करते. ती मला म्हणते की मी तिच्या आई बनण्याचं नाटक करून तिला तो आनंद, सुख द्यावं जे काही आपल्या मुलांना देते. जेव्हा मी तिचा हट्ट पुरवायला नाही म्हणते तेव्हा ती रागात वेडी होते. मग मला मारायला सुरुवात करते. शांताचं बोलणं ऐकून मला आता समजलं होतं की ती मला असं का म्हणत होती की तुमच्या हिश्श्याची शिक्षा मला भोगावी लागते. कारण तो सगळा राग, सगळा त्रागा माझ्यावरचाच होता, जी माझी मुलगी शांतावर काढत होती. मी तर कधी विचार पण करू शकत नव्हते की हे सगळं माझ्या मुलांसोबत घडत आहे. पण माझा नवरा त्या दिवशी त्या बाईला भेटण्याचा काय अर्थ असेल? ज्या बाईने माझा फोटो काढला होता, ती शांताशिवाय दुसरं कोणीच सांगू शकत नव्हतं. मी लगेच तिला विचारलं. तेव्हा शांता म्हणाली, ताई, तुम्ही तर माझं काहीच ऐकायला तयार नव्हता. मग मी तुमच्या मुलीची अवस्था तुमच्या नवऱ्याला सांगितली. त्यांचं एका डॉक्टरांशी बोलणं झालं. त्यांनी त्या डॉक्टरांना तुमच्या मुलीबद्दल सगळं काही सांगितलं. त्यांनी डॉक्टरांना हात जोडून विनंती केली की कसंही करून त्यांनी मुलीला पूर्णपणे बरं करावं. तुमच्या नवऱ्याला वाटत नव्हतं की याबद्दल तुम्हाला काहीही कळावं आणि तुम्ही या सगळ्याला तुम्हाला जबाबदार धरावं. ती बाई तीच डॉक्टर होती. तुमच्या नवऱ्याने त्या डॉक्टरांना हात जोडून विनंती केली होती की माझ्या बायकोला यातलं काहीही सांगू नये, कारण ती पण एक डॉक्टर आहे, दिवसरात्र लोकांची सेवा करते. मला असं वाटतं माझ्या बायकोला हे सगळं समजण्याआधीच माझी मुलगी ठीक व्हावी. त्या डॉक्टरांनी तुमच्या दवाखान्याचा पत्ता घेतला होता. त्या दिवशी पण तुमचा नवरा त्यांना त्यांची फी द्यायला गेले होते आणि मी डॉक्टरांची मदत करत होते. त्या मला जेव्हा पण त्यांच्या दवाखान्यात बोलवायच्या मी जायची आणि त्या मला तुमच्या मुलीबद्दल सगळं काही विचारत असायच्या. त्यामुळे मला त्या दिवशी थोडे पैसे दिले होते. नेमके त्याच दिवशी तुम्ही आम्हाला बघितलं असेल. त्या मला म्हणाल्या की त्यांनी तुमचे काही फोटो काढले होते. मला आश्चर्य वाटलं.
म्हणून मी त्यांना विचारलं की तुम्ही माझ्या मालकिनीचे फोटो का काढले. ती डॉक्टर म्हणाली, यासाठी काढले म्हणजे तुझ्या मालकिनीच्या मनात संशयाला जागा होईल. आता तिला संशय आला म्हणजे ती घराकडे जरा लक्ष देईल आणि मुलांवर पण लक्ष देईल. तिला असंच वाटेल की माझ्या पाठीमागे माझ्या घरात नक्कीच काहीतरी चालू आहे आणि मग ती घराकडे ध्यान द्यायला सुरुवात करेल. मी तुझ्या मालकिनीला सगळं सांगू शकत नाही कारण तुझ्या मालकांनी तसं सांगितलं आहे, पण तिच्या मनात संशय निर्माण केला म्हणजे ती मुलांकडे ध्यान देईल. शांताचं बोलणं ऐकून मला सगळं समजलं होतं. मी लाजेने मान खाली घातली होती. आज मी माझी स्वप्न पूर्ण करता करता माझ्या मुलांना आणि घराकडे दुर्लक्ष करत होते. माझी 2 मुले होती. लहानाची मोठी कशी झाली हे मला पण कळाले नाही. माझी मुलगी पहिल्यापासून स्वतःमध्ये मग्न राहायला लागली होती, पण मी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. कधी त्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवला नाही. कधीपासून सगळ्यांसोबत प्रेमाने गप्पा मारल्या नाहीत, ज्यावर माझ्या मुलांचा हक्क होता. पण मला असं कधी वाटलं नव्हतं की या सगळ्याचा असा परिणाम होईल. त्यावेळी मला समजलं की आईवडिलांना फक्त स्वतःच्या करिअरच्या मागे वेडं व्हायचं नसतं. स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी एवढं पण पाळायचं नसतं की आपल्याला मुलं आहेत हेच आपण विसरून जाऊ. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता, म्हणून त्याला असं वाटत होतं की मला त्याचा त्रास होऊ नये. आता मला समजलं होतं की त्या डॉक्टरबरोबर मला पण माझं कर्तव्य पार पाडायला पाहिजे. म्हणून मी दवाखान्यातून काही दिवसांची सुट्टी घेतली, म्हणजे माझ्या मुलांना आणि घराला वेळ देऊ शकेन. आम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या मुलीला या सगळ्यातून बाहेर काढलं. ती ठीक झाली. त्या दिवसानंतर मी सकाळची ड्युटी घेतली. सकाळी 10 ते 4 म्हणजे मला माझ्या मुलांसोबत वेळ घालवता येईल, त्यांच्याशी प्रेमाने गप्पा मारता येतील, माझ्या घराला, मुलांना आणि नवऱ्याला वेळ देता येईल.